अकोला जिल्ह्यातून एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे। बनावट 500 रुपयांच्या नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या कारवाईत तब्बल 97,000 रुपयाच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। 18 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेवरकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुडदी परिसरात अलियाबाद रोडवर सापळा रचण्यात आला। या कारवाईत चंदन भीमराव कांडोरे वय 43 राणा गुदळी याला ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून 500 रुपयाच्या 21 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। चौकशी दरम्यान ह्या नोटा जबीरुद्दीन राणा पठाणपुरा मूर्तिजापूर यांच्याकडून मिळाल्याची माहिती समोर आली। त्यानंतर पोलिसांनी मूर्तिजापूर येथील आसरा फाटा परिसरातून त्याला अटक करण्यात आली। त्याच्याकडून 500 रुपयाच्या 173 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। यानंतर तपासात विठ्ठल संजय वारोकार वय 35 राणा गुडदी यालाही अटक करण्यात आली। प्राथमिक चौकशीत त्याने या बनावट नोटा बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील एका व्यक्तीकडून आणल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। या दाव्याचा तपास अद्याप सुरू आहे। या तिन्ही आरोपींविरुद्ध सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार आणि इतर साथीदाराचा शोध सुरू आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेवरकर आणि त्यांच्या पथकाने केली। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी काही आरोपी समोर येतात का याकडे सर्वचे लक्ष लागले आहे।